Good morning friends, welcome in this wonderful session of PYQ series. तर आज या सेशन मध्ये आपण फ्लुइड मेकॅनिक्स वर जे काही नीट मध्ये क्वेश्चन विचारलेत त्या क्वेश्चन बद्दल डिस्कस करूया. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन आपण बघूयात. क्वेश्चन काय दिलाय बघा. द अप्रॉक्सिमेट डेप्थ ऑफ ओशियन इज 2700 मीटर अँड द कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ वॉटर इज 45.4 × 10⁻11 per pascal. The density of water is 10⁻3 kg per meter cube. What is the fraction compression of water will be obtained at the bottom of the ocean? ठीक आहे, तर मला सांगा या ठिकाणी कॉम्प्रेसिबिलिटी इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. रेसिप्रोकल ऑफ काय असणार आहे? बल्क मॉड्युलस. आणि रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलसची जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू असणार आहे या ठिकाणी v डिवायडेड बाय dv डिवायडेड बाय v इंटू काय असणार आहे dp. इट इज द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. मग तुम्हाला विचारलंय की फ्रॅक्शन ऑफ व्हॉल्यूम कॉम्प्रेस्ड म्हणजे dv डिवायडेड बाय v ही व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. dv डिवायडेड बाय v ही व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. तर dp ला मी या साईडला पाठवलं तर c इंटू बेटा काय झालं बोल dp. हे c इंटू dp. मग dv बाय v ची व्हॅल्यू असणार आहे c dp. dp म्हणजे काय असणार आहे? हे dp म्हणजे असणार आहे चेंज इन प्रेशर. ज्या वेळेस एखादं लिक्विड एच इतक्या डेप्थला आज जर गेलं तर प्रेशर कितीनं व्हॅरी होणार आहे? एच रो जी इतक्या अमाऊंटनं प्रेशर काय होणार आहे? व्हॅरी होणार आहे. मग मला सांगा dv डिवायडेड बाय v इज इक्वल टू काय असणार आहे? c इंटू एच रो जी. c इंटू काय असणार आहे बेटा बोल? एच रो जी. c ची व्हॅल्यू हां चला कॉम्प्रेसिबिलिटीची व्हॅल्यू असणार आहे 45.4 × 10⁻11 इंटू डेप्थ दिली 2700 इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10⁻3 इंटू जी ची जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे 10. याला जर तुम्ही सॉल्व केलं dv डिवाइड बाय v ह्या पूर्ण व्हॅल्यूला सॉल्व केलं तर ते आन्सर येते 1.2 × 10⁻2. एवढ्या फ्रॅक्शननं व्हॉल्यूम काय झालं बेटा बोल? कॉम्प्रेस झालेलं आहे. ठीक आहे, हा पहिला क्वेश्चन या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, समजून घ्या. क्वेश्चनला रीड करा प्रॉपर्ली. क्वेश्चन रीड केला की संपला विषय. The cylinder of tube of spray pump has a radius capital R. Radius किती दिली बेटा बोल? capital R. One end of which has n fine holes. किती fine holes आहेत? n fine holes दिलेत. Each of radius is a small r. प्रत्येकाची radius किती दिली? small r. If the speed of liquid in a tube is capital V, then the speed of ejection of liquid through the holes is. असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन दिलाय की समजा या ठिकाणी एक पंप आहे असा. ह्या पंपमध्ये हे पिस्टन आहे समजा. ह्या पिस्टनची जी रेडियस आहे, हे पिस्टनची जी रेडियस दिली ती रेडियस दिली तुम्हाला कॅपिटल आर. बरं, या ठिकाणी दुसरं ओपनिंग आहे. ह्या ओपनिंगची खासियत अशी की ते n होल्स आहेत असे बारीक बारीक. ह्या पूर्ण सरफेसवर किती होल्स आहेत? n होल्स आहेत. मग मला सांगा या ठिकाणी n होल्स असतील तर ह्या n होल्समधून लिक्विड असं बाहेर पडेल. ठीक आहे ना. इथून जे लिक्विड फ्लो व्हायला लागले म्हणजे या साईडला जे लिक्विड आतल्या साईडला चालले त्याची वेलॉसिटी v1 इज इक्वल टू आपण कॅपिटल v मानू. याची रेडियस r आहे. बरं, याच्यातून लिक्विड जे बाहेर पडणार आहे ह्या स्मॉल होल्स मधून जे लिक्विड बाहेर पडणार आहे ना त्याची वेलॉसिटी आपण v2 मानूयात. काय मानूयात बेटा बोल? v2 मानूयात. आणि ह्या छोट्याशा होलची एकाची जी रेडियस आहे ती रेडियस किती? स्मॉल r. मग मला सांगा जेवढं लिक्विड पलीकडल्या साईडला चाललंय म्हणजे जेवढं लिक्विड इन व्हायला लागले तेवढंच लिक्विड काय होणार आहे बोल? आउट होणार आहे. प्रत्येक सेकंदामध्ये जेवढं लिक्विड इन तेवढंच लिक्विड काय असणार आहे बोल? आउट असणार आहे. सिंपल क्वेश्चन आहे. मग इन होणारं लिक्विड आणि आउट होणारं लिक्विड म्हणजे a1 v1 इज इक्वल टू a2 इंटू काय असणार आहे? v2. एकदम सिंपल क्वेश्चन. a1 म्हणजे काय असणार आहे? पहिल्याचा क्रॉस सेक्शन एरिया आणि पहिल्याचा जो क्रॉस सेक्शन एरिया असणार आहे πr² इंटू व्हेलॉसिटी असणार आहे v इज इक्वल टू A2 म्हणजे काय असणार आहे? बरं, या ठिकाणी टोटल एरिया किती असणार आहे सांगा बरं? एका होलचा जो काही एरिया असणार आहे तो असणार आहे π × r². असे किती होल्स दिलेत या ठिकाणी? n होल्स दिलेत. मग n होल्सचा एरिया किती असणार आहे? n × π × स्मॉल r² इंटू वेलॉसिटी इज इक्वल टू v2 म्हणूयात. सिंपल वेलॉसिटी v2 कॅल्क्युलेट करायची. हे π गेट कॅन्सल. ठीक आहे ना. ही टोटल व्हॅल्यू या साईडला आली म्हणजे v कॅपिटल r² इंटू n इंटू स्मॉल r² इज इक्वल टू बेटा काय झालं बोल? v2. हे तुझा आन्सर असणार. ठीक आहे. हे जे लिक्विड बाहेर पडणार आहे हे छोट्याशा स्मॉल होल्स मधून त्या लिक्विडची जी वेलॉसिटी असणार आहे ती वेलॉसिटी किती असणार आहे? v इंटू कॅपिटल r² डिवाइड बाय n इंटू स्मॉल r². दिस इज द वेलॉसिटी विच इज कमिंग आउट फ्रॉम दॅट लिक्विड. लक्षात आलं सर्वांना समजलंय? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनला आपण जाऊयात. क्वेश्चन काय म्हणतो आधी व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चनला. ठीक आहे, क्वेश्चन काय म्हणतोय?
टू नॉन मिक्सिंग लिक्विड्स ऑफ डेन्सिटी रो अँड एन टाइम्स रो. दोन नॉन मिक्स होणारे लिक्विड आहेत, त्याची डेन्सिटी रो आहे आणि एन टाइम्स रो, विच आर पुट इन द कंटेनर. ह्याला थोडंसं मी आधी इलॅबरेट करतो. समजा दोन लिक्विड आहेत, हे एक पहिलं लिक्विड आहे, हे एक लिक्विड आणि दुसरं एक लिक्विड आहे, ज्याला वेगळ्या कलरनं दाखवतो मी. हे दुसरं एक लिक्विड आहे, ठीक आहे. हे असं ज्याची डेन्सिटी जास्त असणार आहे ते लिक्विड कुठे येणार आहे सांगा मला, बॉटमला. ज्याची डेन्सिटी जास्त ते लिक्विड बॉटमला. एन टाइम्स रो पहिल्याची डेन्सिटी, ठीक आहे. वरची डेन्सिटी सिंपली किती दिली, बोल रो दिले. पुढे क्वेश्चन काय दिलाय, द हाईट ऑफ ईच लिक्विड इज एच. ह्याची आणि याची हाईट किती दिली, एच सेम दिली. अ सॉलिड सिलेंडर ऑफ लेंथ कॅपिटल एल अँड डेन्सिटी डी इज पुट इन दिस कंटेनर. एक सॉलिड सिलेंडर याच्यामध्ये पुट केला. द सिलेंडर फ्लोट विथ इट्स ॲक्सिस वर्टिकल अँड लेंथ पी टाइम्स एल इन द डेन्सर मीडियम. म्हणजे त्यांनी एक सिलेंडर असा घेतला आणि या सिलेंडरला त्याच्यात टाकलं, ठीक आहे. खासियत अशी दिली की या सिलेंडरची टोटल लेंथ कॅपिटल एल आहे. ही टोटल लेंथ किती दिली, कॅपिटल एल दिली. त्याच्यापैकी पी टाइम्स एल, पी इंटू एल एवढी लेंथ कुठे आहे बेटा, डेन्सर मीडियम मध्ये गेली. ही पी इंटू एल एवढी लेंथ डेन्सर मीडियम मध्ये गेली. उरलेली जी लेंथ असणार आहे, उरलेली किती असणार आहे सांगा मला, एल मायनस पी टाइम्स एल. एल जर कॉमन काढलं तर 1 मायनस पी. एवढी लेंथ कुठे असणार आहे बोल, वरच्या पार्टमध्ये असणार आहे, ठीक आहे ना. या वरच्या पार्टमध्ये लक्षात आलं तुमच्या या ठिकाणी. म्हणजे रेअरर जे डेन्सर मीडियम आहे त्या डेन्सरमध्ये पी टाइम्स एल एवढी लेंथ आहे आणि रेअरमध्ये किती, एल 1 मायनस काय असणार आहे बोल, पी एवढी लेंथ रेअरमध्ये. तर त्यांनी क्वेश्चन सिम्पली विचारलाय, द व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी ऑफ दिस सॉलिड सिलेंडर इज. ह्या सॉलिड सिलेंडरची डेन्सिटी किती असेल. मला पहिल्यांदा सांगा, या ठिकाणी हा जो सॉलिड सिलेंडर फ्लोट व्हायला लागलाय, एखादा ऑब्जेक्ट जर फ्लोट होत असेल तर 100% त्या ठिकाणी जेवढा काही बॉयन्सी फोर्स प्रोव्हाइडेड बाय दिस बोथ लिक्विड्स इज इक्वल टू वेट ऑफ दॅट सॉलिड सिलेंडर. म्हणजे सॉलिड सिलेंडरचे जे वेट आहे आणि त्या बॉयन्सी जे असणार आहेत, बॉयन्सी पहिल्याचा बॉयन्सी प्लस दुसऱ्या लिक्विडचा बॉयन्सी इज इक्वल टू काय असणार आहे बेटा, बोल mg इज इक्वल टू mg. सिंपल इक्वेशन आहे. आता याला फर्स्ट लिक्विड मानून आणि खालच्याला आपण काय मानूया, सेकंड लिक्विड. तर मला सांगा, वरच्याचा बॉयन्सी इज इक्वल टू काय असतो, वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. डिस्प्लेस्ड लिक्विडचं काय असणार आहे, वेट असणार आहे. बरं, वेट इक्वल टू काय असणार आहे, व्हॉल्यूम इनटू काय असणार आहे, डेन्सिटी इनटू जी. तर पहिला सांगा, पहिल्याचं व्हॉल्यूम, पहिलं किती व्हॉल्यूम बाहेर पडेल बोल, जेवढा व्हॉल्यूम ह्या सॉलिड सिलेंडर व्हॉल्यूम ह्याच्यामध्ये डीप आहे ना, तेवढंच पाणी कुठं पडेल बोल, बाहेर पडेल. तर मला सांगा, पहिल्याचं व्हॉल्यूम काय असणार आहे, एरिया. हे क्रॉस व्हॉल्यूम काढण्यासाठी क्रॉस सेक्शन एरिया इनटू लेंथ किती डीप आहे बेटा, तर लेंथ डीप एल ब्रॅकेटमध्ये 1 मायनस काय झालं बोल, पी इनटू डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड इज रो, ठीक आहे ना, इनटू बेटा काय असणार आहे, जी प्लस. आता दुसऱ्यामध्ये किती बॉयन्सी फोर्स लागणार आहे, तर एरिया, हा एरिया घेतला, ठीक, इनटू लेंथ किती, पी इंटू एल. हे पी इंटू काय झालं बेटा बोल, एल. आता या ठिकाणी मला सांगा, डेन्सिटी ऑफ बॉटम मोस्ट लिक्विड, डेन्सरची लिक्विड किती आहे, 2 रो इंटू जी इज इक्वल टू. आता मास ऑफ सॉलिड सिलेंडर, हे मास ऑफ सॉलिड सिलेंडर इक्वल टू एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. एरिया हे इंटू लेंथ इंटू त्याची डेन्सिटी डी इंटू काय झालं बेटा बोल, जी. आता याला जर तुम्ही सॉल्व केलं, एरिया, हा एरिया आणि हा एरिया कॅन्सल, ही एल 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 कॅन्सल झालं, हे जी हे जी हे जी जी कॅन्सल झालं. सिम्पली किती राहिलं, 1 मायनस पी इंटू काय झालं बेटा बोल, रो प्लस हे 2 पी रो इज इक्वल टू, हे 2 नाही सॉरी एन टाइम्स आहे, ही एन टाइम्स रो आहे, ही एन टाइम्स रो एन पी रो इज इक्वल टू काय झालं, डेन्सिटी. आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं, सिम्पली ही जी स्टेप सॉल्व केली तर तुमचा आन्सर येणार आहे या ठिकाणी, डेन्सिटी इज इक्वल टू 1 प्लस एन मायनस 1 इंटू पी आणि शेवटला काय असणार आहे बोल, रो असणार आहे. दिस इज युअर आन्सर. हे तुमचं काय असणार आहे बेटा बोल, आन्सर असणार. लक्षात आलं सर्वांच्या. मूळ मुद्दा काय याच्यामध्ये, जे काही बॉयन्सी फोर्स लागायला पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जो अपवर्ड साईडला बॉयन्सी फोर्स लागायला आणि डाऊनवर्ड साईडला जो काही ग्रॅव्हिटीचा फोर्स आहे, ते दोन्ही एकमेकाला काय करायला लागले, बॅलेन्स करायला लागले. वेट mg इज इक्वल टू बॉयन्सी फोर्स प्रोव्हाइड बाय फर्स्ट अँड सेकंड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय, अ स्मॉल स्पियर ऑफ रेडियस स्मॉल आर इज फॉल्स फ्रॉम द रेस्ट in a viscous liquid. As a result, the heat is produced due to the viscous force. Okay, the rate of production of heat when the sphere attains the terminal velocity is proportional to. मला सांगा, रेट ऑफ हीट प्रोड्यूस्ड ड्यू टू विस्कस फोर्स म्हणजे पॉवर जनरेटेड, ठीक आहे ना.
रेट ऑफ हीट म्हणजे पॉवर जनरेटेड असणार आहे, तर पॉवर इज इक्वल टू काय असणार आहे, फोर्स, विस्कस फोर्स इनटू काय असणार आहे, टर्मिनल वेलॉसिटी. विस्कस फोर्स इनटू टर्मिनल वेलॉसिटी, पॉवरचा फॉर्म्युला आहे फोर्स इनटू वेलॉसिटी. मग मला सांगा विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय, एखादं स्मॉल स्पिअर जर विस्कस लिक्विडमध्ये टाकलं तर जो काही विस्कस फोर्स लागतो तो लागतो 6 पाय ईटा आर इंटू व्ही, आणि टर्मिनल वेलॉसिटीची व्हॅल्यू किती आहे, ती सुद्धा व्हीच आहे बेटा. म्हणजे या ठिकाणी हे 6 पाय ईटा आर व्हीचा काय झाला स्क्वेअर, व्हीचा इथं काय व्हायला लागला स्क्वेअर. आता लक्षात ठेवा ही जी टर्मिनल वेलॉसिटी आहे, वी नो दिस टर्मिनल वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ दॅट स्पिअर. स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पिअरला ही कशी प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्पिअर. मग या ठिकाणी हे 6 पाय ईटा तर कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे पॉवर जनरेटेड किंवा हीट जनरेटेड पर सेकंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे आर ला आर ॲज इट इज, व्ही स्क्वेअरच्या जागी प्रोपोर्शनलिटी काय लिहिता येते, याला व्ही स्क्वेअर म्हणजे आर टू द पॉवर काय झाला 4 इंटू आर टू द पॉवर 4, म्हणजे पॉवर जनरेटेड हे आर टू द पॉवर 5 ला प्रोपोर्शनल आहे बेटा. ठीक आहे ना. हीट जनरेटेड किंवा पॉवर जनरेटेड पर सेकंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर टू द पॉवर 5. लक्षात आलं, सिंपल क्वेश्चन आहे, म्हणजे आन्सर असणार आहे डी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय दिला बघा, अ स्मॉल होल ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 2 mm square is present near the bottom of fully filled open tank of height 2 meter. असा एक टँक दिला आहे तुला, यामध्ये एक टँक आहे. ठीक आहे. ह्या टँकमध्ये फुल्ली लिक्विड फुलफिल केलेलं आहे, हे लिक्विड असं फुलफिल केलं बेटा. आणि याच्यात खासियत दिली की ह्या लिक्विडच्या बॉटम मोस्ट पॉईंटला, ह्या बॉटम मोस्ट पॉईंटला असं एक छोटंसं होल केलं आहे. त्या होलचा क्रॉस सेक्शन एरिया तुम्हाला दिला आहे, तो क्रॉस सेक्शन एरिया ऑफ होल इज 2 mm square. हे 2 mm square हा क्रॉस सेक्शन एरिया दिला आहे. पुन्हा त्यांनी सांगितलंय की ही जी हाईट आहे, ज्या हाईटपर्यंत हे फुलफिल केलेलं आहे ती हाईट तुम्हाला दिली या ठिकाणी 2 मीटर. 2 मीटर ही हाईट दिली. तर तुम्हाला क्वेश्चन असं विचारला आहे की ज्या वेळेस हे लिक्विडमधून ह्या होलमधून पाणी बाहेर येत असेल तर त्यावेळेस पर सेकंदाला किती पाणी बाहेर पडायला लागले. ठीक आहे ना. द रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर पर सेकंद विचारलं आहे. तर सिंपल क्वेश्चन आहे. मला सांगा जर याचं एरिया क्रॉस सेक्शन ए असेल तर जे काही वॉटर बाहेर पडणार आहे ते सिम्पली असणार आहे एरिया इंटू त्याच्यातून निघणारं वेलॉसिटी, त्या लिक्विडची वेलॉसिटी. तर वेलॉसिटी कशी काढणार, तर तुम्हाला माहिती आहे ए इंटू, जर एच इतक्या डेप्थला वेलॉसिटी काढायची असेल तर वेलॉसिटी ऑफ ई फ्लक्सचा फॉर्म्युला आहे, तो वेलॉसिटी ऑफ ई फ्लक्स किती असणार आहे 2gh. एच म्हणजे डेप्थ, किती डेप्थ आहे या ठिकाणी, तर व्हॅल्यूत आन्सर टाकून द्या या ठिकाणी सिम्पली 2 × 10⁻⁻4 इंटू 2 इंटू जी ची व्हॅल्यू किती आहे 10 आणि एच किती दिलं आहे बेटा 2. याला जर तुम्ही सॉल्व केलं बेटा, याला जर तुम्ही सॉल्व केलं तर आन्सर किती येतं आहे बघा. हे 2 × 2 म्हणजे 2 4 इंटू 10⁻⁻4 इंटू अंडर रूट ऑफ काय झालं 10, आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं तर ती व्हॅल्यू ती 12.6 इंटू 10⁻⁻ बेटा काय असणार आहे -6. ठीक आहे ना, कारण या ठिकाणी mm स्क्वेअर म्हणजे हे 10⁻⁻ किती असणार आहे बेटा 6 असणार आहे. ठीक आहे. हा सिंपल क्वेश्चन आहे. म्हणजे 12.6 इंटू 10⁻⁻6 मीटर क्यूब पर काय असणार आहे सेकंद. इज युअर आन्सर. लक्षात आलं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय दिलंय बघा, अ यूट्यूब काय दिला क्वेश्चन, क्वेश्चनला समजून घ्या आधी. अ यूट्यूब विथ बोथ एंड्स ओपन टू द ॲटमॉस्फिअर, ॲटमॉस्फिअरला ओपन ठेवले, is partially filled with the water. The oil which is immiscible with the water is poured into one side until the stands at the distance of 10 mm above the water level on other sides. The meanwhile the water rises by 65 mm from its original level. The density of oil is. मला सांगा त्यांनी काय केले, पहिल्यांदा दोन्ही साईडला वॉटर सेम होते, एका साईडला ऑइल फुलफिल करत राहिले, तर त्यांनी असं ऑब्झर्व केलं फायनली की समजा फुलफिल केल्यानंतर म्हणजे 10 mm न ही वॉटरची लेवल थोडी जास्त. मला सांगा जरी वॉटर लेवल जास्त असेल तर तुमचा कन्सेप्ट आहे की हॉरिझॉन्टल लेवलला, लिक्विडमध्ये हॉरिझॉन्टल लेवलला प्रेशर कसे असतात बोल सेम असतात. कुठल्याही दोन हॉरिझॉन्टल लेवलला प्रेशरची व्हॅल्यू कशी असणार आहे सेम. म्हणजे ह्या बी पॉईंटला प्रेशर आणि हा सी पॉईंट, ह्या बी पॉईंटला आणि सी पॉईंटला प्रेशर कसे असणार आहे सेम. म्हणजे मी या ठिकाणी इक्वेशनमध्ये लिहिणार प्रेशर ॲट पॉईंट बी प्लस प्रेशर ॲट पॉईंट काय असणार आहे सी. हे दोन्ही व्हॅल्यू कशा असणार आहे सेम असणार आहेत. मग प्रेशर ॲट पॉईंट बी काय असणार आहे बघा, बी पॉईंटला जे प्रेशर असणार आहे ना, ह्या बी पॉईंटचं प्रेशर असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस हा पूर्ण ऑइल कॉलम. ह्या ऑइल कॉलम प्लस काय असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता ऑइल कॉलम प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस ह्या ऑइल कॉलमची जी हाईट आहे ती किती बेटा बोल एच. एचची व्हॅल्यू आली 65 + 65 + 10 इज 140. हे एच ऑफ ऑइल कॉलम
इंटू रो ऑफ ऑइल इंटू काय असणार आहे बोल जी इज इक्वल टू जर केलं तर इकडल्या साईडला काय असणार आहे, इकडल्या सी साईडला बघा आता ह्या सी पॉईंटला ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस हे वॉटर कॉलम घ्यायचं. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस काय असणार आहे तुमचा वॉटर कॉलम असणार आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस हा वॉटर कॉलम किती सांगा मला या ठिकाणी, एच ऑफ वॉटर इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू काय असणार आहे बेटा बोल जी. तर ॲटमॉस्फेरिक कॅन्सल आउट झालं या ठिकाणी. तर राहतं काय सांगा, एच ऑफ ऑइल इंटू डेन्सिटी ऑफ ऑइल इंटू जी इज इक्वल टू एच ऑफ वॉटर इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू जी. हे जी सुद्धा कॅन्सल झालं. आता ऑइलची जी हाईट आहे त्या ऑइलची हाईट तुला दिली आहे या ठिकाणी, ही जी ऑइल आहे त्या ऑइलची हाईट दिली आहे या ठिकाणी 140 mm. हे 140 mm त्याची डेन्सिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे बेटा. डेन्सिटी ऑफ ऑइल मला कॅल्क्युलेट करायचं इज इक्वल टू हाईट ऑफ वॉटर दिलेलं आहे 65 + 65 हे असणार आहे 130. हे काय असणार बेटा बोल 130 इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10⁻³ म्हणजे डेन्सिटी ऑफ ऑइल इज इक्वल टू 130 डिवाइड बाय 140 इंटू 10⁻³ याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे जवळपास व्हॅल्यू येते 928 kg per meter cube and this is your answer. 928 kg per meter cube is your answer. सिंपल. यूट्यूबच्या प्रॉब्लेममध्ये काय करायचं आहे, दोन जे पॉईंट्स आहेत हॉरिझॉन्टल लेवलला त्या पॉईंटला प्रेशर सेम घ्या, आन्सर इझिली होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लास्ट क्वेश्चन काय बघा, सेम यूट्यूबचा क्वेश्चन आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन एकदम रिपीटेड फॉर्मॅटमध्ये तेच क्वेश्चन आहे. यूट्यूब हॅज शोन इन द फिगर द वॉटर अँड ऑइल आर ऑन द लेफ्ट साइड अँड राईट साइड. ठीक आहे. द ट्यूब रिस्पेक्टिवली, ठीक आहे ना, ह्या ट्यूबमध्ये द ऑइल कॉलम, हा ऑइल कॉलम किती दिला आहे बोल 15 सेंटीमीटरचा ऑइल कॉलम आहे बॉटम पॉईंट पासून. ठीक आहे ना, वॉटर कॉलम. आणि 20 सेंटीमीटरचा हा ऑइल कॉलम दिला, हा ऑइल कॉलम 20 सेंटीमीटरचा. तर त्यांनी विचारले डेन्सिटी ऑफ ऑइल. आत्ताचाच क्वेश्चन आहे. मला सांगा या पॉईंटला, हे सगळं बॅलन्सिंग सिच्युएशनमध्ये या पॉईंटला असणारं प्रेशर आणि या पॉईंटला हॉरिझॉन्टल लेवलला असणारं प्रेशर कसं असणार आहे, सेम असणार आहे. मग या पॉईंटला असणारं प्रेशर म्हणजे ह्या एच रो जी आणि इकडल्या साईडला H2 रो जी, हे दोन्ही बॅलन्सिंग सिच्युएशनला फक्त मांडायचे तुम्हाला. ॲटमॉस्फेरिक प्रेशर तर कॅन्सल आउट होणार आहे. मग इक्वेशन सांगा काय असणार आहे. हे ऑइलची हाईट किती बेटा बोल 15 बरोबर आहे इंटू डेन्सिटी ऑफ काय असणार आहे वॉटर, सॉरी हाईट ऑफ वॉटर इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर. त्या डेन्सिटी ऑफ वॉटरची व्हॅल्यू असणार आहे 10⁻³ kg per meter cube इंटू जी इज इक्वल टू एच रो जी. इज इकडल्या साईडला सुद्धा तेच करायचं, एच रो जी. एच किती दिले ऑइलची हाईट 20 सेंटीमीटर, इट इज हाईट ऑफ ऑइल. हे 20 इंटू डेन्सिटी ऑफ ऑइल कॅल्क्युलेट करायचे इंटू काय असणार आहे बेटा बोल जी. हे जी काय झालं या ठिकाणी कॅन्सल आउट झालं. म्हणजे डेन्सिटी ऑफ ऑइल इज इक्वल टू 20 या साईडला आणलं 50 डिवाइड बाय 20 इंटू 10⁻³ काय असणार आहे 3. 15 डिवाइड बाय 20 इंटू 10⁻³. मग याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं डेन्सिटी ऑफ ऑइल मिळून जाईल. आणि ती जी डेन्सिटी ऑफ ऑइल आहे ती डेन्सिटी ऑफ ऑइल किती असणार आहे बेटा बोल 750 kg per meter cube. इट इज द डेन्सिटी ऑफ ऑइल. ठीक आहे ना, म्हणजे 750 kg per meter cube ही तुझी काय असणार आहे डेन्सिटी ऑफ ऑइल असणार आहे. सर्वांना लक्षात आलं. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला काही अडचण असेल, ठीक आहे ना, तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी मेसेज करू शकता. ठीक आहे. थँक्यू बेटा.